नमस्कार. संध्याकाळच्या कवितांमधली आज आपण क्रमांक 10 हिमगंध ही कविता बघतोय. ठीक आहे. तर 2 कडवी आहेत ह्याची आणि ह्याचा जो पहिलं आहे कडवं, नको मोजू माझ्या मुक्तीची अंतरे, ब्रह्मांडाची दारे बंद झाली. 2014ला रसास्वादपूर्वक स्पष्टीकरणासाठी 10 मार्काला हा प्रश्न आला होता. ठीक आहे, हे बघा. नको मोजू माझ्या मुक्तीची अंतरे, हे 10 मार्काला आलाय हा प्रश्न. कसा आहे तो? पुढील 5 पद्यखंडांचे प्रत्येकी 150 शब्दात रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण. ह्याचा जो अर्थ आहे ना, त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलाय, तुम्ही तो बघू शकता. तर हा 10 मार्काला आला होता. ठीक आहे, तर आता आपण कविता बघूयात. नको मोजू माझ्या मुक्तीची अंतरे, ब्रह्मांडाची दारे बंद झाली. माझ्या आसवांना फुटे हिमगंध, मागे पुढे बंध पापण्यांचे. पहिलं कडवं. सगळ्यात पहिले हिमगंध. ठीक आहे. तर हे 2 वेगळे शब्द आहेत, बरोबर. हिम म्हणजे काय? बर्फ. आणि गंध म्हणजे काय? सुगंध, सुवास, वास. पण इथे ही एक अर्थवाही संज्ञा आहे, म्हणजे गूढ अशी अर्थवाही. असं नाही की ह्याचा शब्दशः अर्थ आपल्याला घ्यायचा आहे, बरोबर. तर यामध्ये मानवी संवेदना कशा पद्धतीने जोडल्या गेल्या ते आपण आता पाहणार आहोत. मग नैसर्गिकरित्या जो बर्फ असतो, तर त्या बर्फाला असा कुठलाही वास नसतो. मग असं का नाव दिलंय हिमगंध? तर जेव्हा प्रचंड थंडी असते तेव्हा हवेमध्ये एक प्रकारचं कोरडेपणा असतो आणि ती एक जाणीव असते, त्या कोरडेपणाची एक जाणीव असते. तर त्यासाठी ग्रेस यांनी हिमगंध अशी संज्ञा वापरली. म्हणजे ही एक मेटाफोरिकल म्हणजे रूपकात्मक अर्थ आहे त्याचा. ठीक आहे. एक रूपकात्मक नाव आहे हिमगंध, कारण की हे अस्तित्वात नसलेला असा काहीतरी एक शब्द आहे. मग आता बघा, हिमगंध याचा अर्थ आपण आधी लिहू इथे. दुःखाचे पराकोटीचे गोठणे. आता ह्याचा जर अर्थ समजून घ्यायचा झाला तर बघा, जेव्हा खूप दुःख होतं, इतकं दुःख होतं की त्यावर कुठलाच भाव आपण आणू शकत नाही, म्हणजे दुःखाचं गोठणं. तर त्या अर्थाने अशी एक ही संज्ञा आहे. मग जेव्हा माणसाचं दुःख खूप ताजं असतं तेव्हा तेव्हा डोळ्यात पाणी येतं, तर त्या आसवांच्या मार्फत ते वाहतं. पण जेव्हा दुःख खूप जुनं होतं आणि माणूस सोसून सोसून थकून जातो, तेव्हा त्याच्या मनामध्ये ते गोठतं आणि अशा गोठलेल्या थंड दुःखाला ग्रेस हिमगंध असं म्हणतायत. मग ह्याच्यामध्ये एक प्रकारची भावशून्यता म्हणजे एक नमनेस आहे, की बर्फ ज्याप्रमाणे स्पर्शाला सुन्न करतो, आपण बर्फाला खूप वेळ हातात धरून ठेवल्यानंतर हात आपला सुन्न होतो, तसंच हे दुःख माणसाला आतनं सुन्न करतंय. आणि आता दुःख होत असूनही कवी रडत नाहीये, कारण त्याची आसवं आता हिम झाली आहेत, अशा पद्धतीचा अर्थ आहे. नको मोजू माझ्या मुक्तीची अंतरे. तर कुठल्या तरी अज्ञात शक्तीला कवी हे उद्देशून म्हणतोय, बरोबर. तर तो असं म्हणतोय की मी माझ्या दुःखातनं कधी मुक्त होईल याचं गणित तू मांडू नकोस, कारण मुक्तीचं अंतर मोजणं हे त्या वेदनेचा कधी अंत होईल ह्याचा अंदाज लावून आहे. आणि ग्रेस यांच्या मते ही जी वेदना आहे, ग्रेसांची जी वेदना आहे, ती या मोजमापाच्या पलीकडची आहे. मग ही मुक्ती फक्त मृत्यूने मिळेल असं नाही, तर ती एक आंतरिक अवस्था आहे आणि त्या अवस्थेपर्यंत पोचणं इतरांना शक्य नाहीये. आणि कवी असं म्हणतात की त्यांनी स्वतःला अशा एका वळणावरती नेऊन ठेवलंय की जिथे कुठलेही बाह्य निकष लागू होत नाहीत. मुक्तीचं हे अंतर कवीच्या आणि जगाच्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. ठीक आहे. 2च शब्द आहेत, म्हणजे 2च ओळी आहेत, पण ह्याचा अर्थ किती मोठा असू शकतो. ब्रह्मांडाची दारे बंद झाली. जेव्हा हे दुःख मग आता पराकोटीला पोचतं, तेव्हा माणसाला जसं वाटतं की सगळी मार्ग आता बंद झाली आहेत, खुंटली आहेत. मग ब्रह्मांडाचं दार बंद होणं म्हणजे काय? तर
वैश्विक स्तरावरती एकाकी वाटणं. ठीक आहे. मग त्याचं असं म्हणजे कवीचं असं म्हणणं आहे की त्याला कोणाकडनंच कुठली अपेक्षा नाहीये. ना ईश्वराकडनं, ना निसर्गाकडनं. कारण ह्या ब्रह्मांडामध्ये जेही काही आहे अस्तित्वात, ती सगळ्या पद्धतीची दारं बंद झाली आहेत. इतकं दुःख त्याला आहे. मग हे जे जग आहे किंवा आकाश आहे, सृष्टी आहे, हे सगळं कवीसाठी इतकं अपरिचित झालंय की ही अवस्था एका आध्यात्मिक शून्याची अवस्था कवीला वाटते. इथे कुठल्याही पद्धतीची मदत कवीला होऊ शकत नाही आणि तो एका ठिकाणी कैद झाल्यासारखा किंवा कुठलाही मार्ग न उरलेल्या अवस्थेमध्ये कवी येथे आहे. ठीक आहे. मग नको मोजू माझ्या मुक्तीची अंतरे, ब्रह्मांडाची दारे बंद झाली. मी जे आत्ता सगळा अर्थ तुम्हाला सांगितला तो अर्थ, त्यानंतर ग्रेसांची थोडीशी माहिती, ह्या पूर्ण काव्यसंग्रहाची माहिती आणि खाली एक त्याचं कन्क्ल्युजन. ठीक आहे. अशा पद्धतीचं उत्तर अपेक्षित असतं परीक्षकांना. तर आपण आता एक एक करून नंतर हे सगळे क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर सगळं घेऊयात. पण तुम्हाला या 4 ओळींचा अर्थ आय होप की आता कळला असेल. ठीक आहे. आता पुढचं बघूयात. आता सोपं झालं बघा. मागच्या कडव्यामुळे पुढचा कडवा लगेच लक्षात येतो तुमच्या. माझ्या आसवांना फुटे हिमगंध, मागे पुढे बंध पापण्यांचे. मग आता बघा, माझ्या आसवांना फुटे हिमगंध. आता आपण काय म्हणलं, जेव्हा दुःख ताजं असतं तेव्हा आसू कसे असतात? गरम असतात, उष्ण असतात. मग ही जी भावना आहे, की आसवं येण्याचीच भावना उष्ण आहे. पण कवीची आसवं गोठली आहेत, ती बर्फासारखी थंड झाली आहेत आणि या गोठलेल्या आसवातून जो वास येतो त्याला कवी हिमगंध असं म्हणतात. माझ्या आसवांना फुटे हिमगंध. म्हणजे हे दुःख ताजं नाही, तर हे जुनं आहे, मनात साठून राहिलेलं आहे आणि त्याला एक प्रकारचं जडत्व प्राप्त झालंय. मग ही हिमगंध प्रतिमा असं सुचवते की कवीच्या या संवेदना ज्या आहेत त्या मृतासारख्या थंड झाल्या आहेत किंवा गोठल्या आहेत. यामध्ये काय आहे, वेदनेची तीव्रता खूप आहे पण उष्णता नाहीये, तर हिम आहे. मागे पुढे बंध पापण्यांचे. कवी म्हणतात की माझं जे जग आहे ते आता फक्त माझ्या पापण्यांमध्ये एकवटलंय. डोळे उघडलं तरी समोर ब्रह्मांडाची दारं बंद झाली आहेत आणि डोळे मिटले तर गोठलेली आसवं आहेत. मग हे जे पापण्यांचे बंध कवीला बाहेरच्या जगाशी जोडू देत नाहीयेत किंवा त्या दुःखातनं बाहेर पडू देत नाहीयेत, तर त्यांचं असं म्हणणं आहे की ते एका दृष्टीच्या आणि जाणीवेच्या, तुम्ही नीट शब्द लक्षात घ्या, दृष्टीच्या आणि जाणीवेच्या पिंजऱ्यात कवी अडकले आहेत. ठीक आहे. मग आता ह्याच्यातनं एक प्रकारची हतबलता आपल्या लक्षात येते. मग त्यांना ह्याच्यातनं मुक्ती हवी आहे, पण त्यांच्या पापण्यांनी म्हणजे त्यांच्या अस्तित्वानीच त्यांना या दुःखाच्या हिमगंधाच्या प्रवासामध्ये कैद केलंय, असा याचा सगळा अर्थ होतो. ठीक आहे. तर हा झाला हिमगंध कवितेचा अर्थ. बघा, यामध्ये एक गोष्ट अशी आहे की हे कवी ना स्वतःला प्रत्येक वेळेला विश्वापासून वेगळं समजतात. मग त्यांच्यासाठी ती ब्रह्मांडाची दारं बंद झाली आहेत किंवा कुठल्याच बाहेरच्या आधाराची अपेक्षा नाहीये, अशा पद्धतीचं रूप कवी स्वतःचं आपल्याला दाखवत आहेत. मग ही आपण असं म्हणू शकतो, जर आता तो जो मागचा प्रश्न होता पहिल्या कडव्याचा, नको मोजू माझ्या मुक्तीची अंतरे, ब्रह्मांडाची दारे बंद झाली, तर इथे आपण असं म्हणू शकतो की ही कविता एका अगतिकतेची गाथा आहे. आणि कवीला कळतंय की तो आपल्याच म्हणजे डोळ्यांच्याच मर्यादेत किंवा स्वतःच्या अस्तित्वाच्याच मर्यादेमध्ये अडकला आहे. मग सारांशामध्ये आपण असं लिहू शकतो की ग्रेस या कवितेतनं असं सुचवतात की जेव्हा दुःख माणसाच्या हाडामासात भिनतं आणि गोठतं, तेव्हा त्याच्या मुक्तीची सगळी दारं बंद होतात आणि माणूस स्वतःच्याच वेदनेच्या हिमगंधात हरवून जातो. मग ही एक अत्यंत व्याकुळ अशी अस्तित्ववादी कविता आहे. ठीक आहे. किती सोपं झालं. व्याकुळ अस्तित्ववादी कविता, ह्या तिन्ही शब्दांचा अर्थ आपल्याला या पूर्ण कवितेतनं लक्षात आलाय. धन्यवाद.